जय श्री कृष्ण, राधे राधे. सर्व गोडताईंचं माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? आनंदात? उद्याची चिंता करायची नाही, उद्याचं टेन्शन घ्यायचं नाही, आजचा दिवस आनंदात घालवायचा. उद्या जे होणार आहे ते होणार आहे, जे नाही होणार आहे ते नाहीच होणार आहे. त्यामुळे आनंदी राहायचं, चेहऱ्यावर स्माईल ठेवायची आणि माझा व्हिडिओ बघायचा. तर ताईंनो, आज मी तुम्हाला चिंता याविषयी बोलणार आहे. थोडंसं म्हणजे याविषयी सांगणार आहे. चिंता आपण करत नाही ताईंनो, आपल्याकडून करवली जाते. कोण करवतं? नियती, आपली नियती. आपण मानव हे नियतीच्या हातातल्या कठपुतल्या आहोत. ती जशी नाचवेल, नियती आपल्याला जशी नाचवेल तसे आपण नाचतो. ती जसं करायला लावेल तसं आपण करतो. आता हे का घडतं? कारण आपल्याच कर्माचा हिशोब असतो हा सगळा. हे सगळं विश्व हा कर्माचा हिशोबच तर आहे. ह्याच्यात कोणाचा दोषही नाही आणि कोणी याच्यामध्ये कारणही बनलेलं नाही. आपणच आपले कारण असतो. कर्माचा हिशोबच तर आहे हे सगळं जग. बाकी काय आहे? पूर्ण हा सगळा जो खेळ चालला आहे तो कर्माचा हिशोबच आहे. त्यासाठीच आपण सतत जन्म घेत असतो. मग आता आपली नियती ही जर आपल्याला चांगली बनवायची असेल, उद्याची नियती जर आपल्याला चांगली घडवायची असेल, तर आपल्याला वर्तमानामध्ये सत्कर्म करावं लागेल. उद्याची नियती जर आपली चिंतामुक्त असावी असं जर वाटत असेल, तर आपल्या हातून आज म्हणजे वर्तमानामध्ये सत्कर्म घडलं पाहिजे. तर आपली उद्याची नियती भक्कम होईल, शुभ फळ देणारी होईल. मग आता काय करायचं? सत्कर्म करायला काय बाहेर जायचं, शोधायचे गरजू व्यक्ती शोधायच्या? काही असं बाहेर जाऊन काही शोधण्याची गरज नाही आहे. तर आपण आता गृहिणींचं सांगते मी. आपण रोज पोळ्या करतो, ठीक आहे. तर काय करायचं? पहिली पोळी गाईला द्यायची. जी पहिली पोळी आपण करतो ना ती गाईला द्यायची आणि सगळ्यात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला द्या. असं केल्यावरती असं म्हणतात की आपले पितृदोष असेल आपल्या घरावरती, काही घरामध्ये काही पितृदोष आपल्याला माहिती नसतं. कधी कधी आपण सगळं करतो, पितरांचं पण आपण सगळं करतो, बरोबर. श्राद्ध घालतो आपण, 10वा 13वा सगळं काही आपण केलेलं असतं पितरांचं. पण तरी पण एखादं काही असं असतं जे आपल्याला माहीत नसतं, की ज्यामुळे अडचणीत आपण सापडत असतो. तर काय करायचं? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पहिली पोळी गाईला द्यायची आणि सगळ्यात शेवटची पोळी कुत्र्याला द्यायची. हे जर तुम्ही केलं ना ताईंनो, तर ते सत्कर्म घडेल आणि आपले जे पित्र आहेत, ते सुद्धा शांत होतील अशाने. तुम्ही हा उपाय करून बघा. आणि आपल्या जी नियती घडणार असते पुढची, त्या नियतीमध्ये बदल होत राहतो. जर आपण असे सत्कर्म केले तर ते नियतीमध्ये चांगले बदल घडून येतात, असे संतसुद्धा सांगतात. कारण आपण आज जे करतो कर्म ते आपली उद्याची नियती असते. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली, ती व्यक्ती तुमच्या अनोळखी आहे, तुम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला दया आली आणि तुम्ही तिला मदत केली. पण ती व्यक्ती फसवी असेल किंवा काही खोटारडी असेल, काही असेल, पण ते तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही मोठ्या मनाने त्या व्यक्तीची मदत केली. तुम्हाला दया आली आणि तुम्ही त्या व्यक्तीची मदत केली आणि त्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला. समजा, अजून मी डिटेलमध्ये सांगते. समजा एखादी व्यक्ती आहे, तुम्ही त्याला कितीतरी रुपयांची मदत केली दया आली म्हणून, आणि ती व्यक्ती असं म्हणली की मी तुम्हाला परत ते पैसे, माझं काम झाल्यावरती मी तुम्हाला ते पैसे परत रिटर्न करेल. म्हणून तुम्हाला दया आली, तुम्ही ते गरजू व्यक्तीला मदत केली पैशांची, आणि त्या व्यक्तीने शब्द पाळला नाही. त्या व्यक्तीने त्याचं काम झालं आणि ते तुम्हाला धोका देऊन ती व्यक्ती निघून गेली. आता दोघांच्या नियतीमध्ये कसा फरक पडेल बघा, दोघांची नियती कशी घडेल बघा. आता तुम्ही चांगल्या मनाने त्या गरजू व्यक्तीला मदत केली, मग आता तुमची नियती कशी घडेल? तुम्ही सत्कर्म केलं, दया केली, ठीक आहे. ती व्यक्ती
फसवी होती, भामटी होती, कशी होती, ती निघून गेली. तिने तिचा शब्द पाळला नाही. तुमचे जे पैसे आहेत दिलेले ते रिटर्न केले नाहीत. तुमचे पैसे बुडवले. ठीक आहे. पण तुम्ही चांगल्या मनाने मदत केली, तुमच्याकडून झालं सत्कर्म. आता तुम्ही विषय सोडून दिला, जाऊ दे, मी चांगल्या मनाने मदत केली, तुमचं झालं सत्कर्म. आता तुमचं जे सत्कर्म आहे ते कर्म फिरून परत तुमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ते शुभ फळ देईल. म्हणजे समजा तुम्ही कुठल्या तरी अडचणीत सापडलात, पैशांच्या बाबतीत म्हणा काही, पण तुम्ही हे सत्कर्म केलेलं आहे, मग ते कर्म फिरून परत तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला पैशाची मदत ऑटोमॅटिक होईल. आणि तुम्ही म्हणताल, अरे हे तर काम अडलेलं होतं माझं किती दिवसांचं, पण आज झालं. पैसे कमी पडत होते, पण आज मला मिळाले तेवढे पैसे सगळे, आणि हे काम माझं झालं, जे खूप महत्त्वाचं होतं, अर्जंट होतं, महत्त्वाचं होतं. मग कुठल्याही गोष्टी ऑटोमॅटिक होत नाही, त्याला कारणं असतात. कारण तुम्ही जे सत्कर्म केलेलं आहे ते कर्म फिरून तुमच्याकडे आलं आणि तुमची मदत झाली. कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. देव स्वतः येत नाही, तुमचे कर्मच फिरून येतात आणि तुम्हाला मदत करतात. आलं लक्षात? तुमची नियती अशा प्रकारे चांगली घडते. आणि जी व्यक्ती तुमचे पैसे बुडवून गेली, तर त्या व्यक्तीची नियती कशी घडेल? ती व्यक्ती उद्या संकटात येईल आणि तिथे मदत करायला मात्र कोणीच येणार नाही. कारण त्याचं कर्माचं फळ त्याला फेडावं लागेल, ते त्याला भोगावं लागेल. ते कर्माचं फळ फिरून त्याच्याकडे जाणार. अशा प्रकारे नियती घडत असते. म्हणून तर आपले साधू संत काय सांगतात? सत्कर्म करा, त्याप्रमाणे तुमची नियती बनेल. मग जर उद्याची नियती आपल्याला चांगली घडवायची असेल तर आज सत्कर्म करणं गरजेचं आहे. आता समजा मी अजून डिटेलमध्ये सांगते की जर आपण एखाद्याला उगाचच त्रास दिला, मन दुखावलं, किंवा एखादा कमजोर असेल, तुम्ही शक्तिवान आहात आणि एखादा तुमच्यासमोर आहे, ती व्यक्ती कमजोर आहे आणि तुम्ही त्याला त्रास दिला, परेशान केलं, उगाचच त्याचं मन दुखावलं, तर ती व्यक्ती मनाने दुःखी होते आणि तिच्या मनातून, अंतर्मनातून जे आशीर्वाद किंवा शाप निघतात ते थेट तुमची नियती घडवतात. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर तिच्या अंतर्मनातून शिव्या शाप निघतील आणि ते तुमची नियती घडेल. मग आज तुम्ही जे त्याला जे देता येईल, तुम्ही त्रास वगैरे जे देताल, तेच तुमच्या बाबतीत उद्या घडेल. अशा प्रकारे नियती बनत असते. आणि तेच जर तुम्ही एखाद्याला आनंद दिला, एखाद्या खूप गरजू असेल त्याला, समजा एखाद्याला अभ्यासाची पुस्तकं नसतील, समजा एखाद्या गरीब, आणि तो मुलगा फार हुशार आहे, त्याला अभ्यास करायची इच्छा आहे पण पुस्तकं नाही, तुम्ही पुस्तकं नेऊन द्या, त्याला मदत झाली त्या गोष्टीची. मग त्याच्या अंतर्मनातून जे आशीर्वाद निघतील ते तुम्हाला थेट तुमची नियती बनते आणि ते कर्म फिरून तुमच्याकडे परत दुप्पट वेगाने येतात आणि तुम्हाला यश देतात. अशा प्रकारे आपली नियती बनत असते. त्यामुळेच सत्कर्म करत राहिलं तर आपली नियती, उद्याची जी घडणारी नियती असते ती चांगली घडते. म्हणजेच काय, हे सगळं विश्व जे आहे ते कर्माचा हिशोब आहे. हा सगळा जे आपण कर्म करतो तेच फेडतोय. आणि ह्या सगळ्यातून जर आपल्याला सुटका करायची असेल, आपली सगळं कर्मबंधनातून, चांगल्या वाईट सगळ्या कर्मबंधनातून, तर आपल्याला देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. तुलसीदास काय सांगून गेले? तुलसीदास काय सांगतात? राम नाम जपा. म्हणजेच काय, तुम्ही जर रामाचं नाव घेतलं, तुमच्या कुठल्याही देव असो आवडीचं, तुम्हाला जो देव आवडत असेल, श्रीकृष्ण, राधाराणी, राम, सगळे एकच शक्ती आहेत. पण तुलसीदासांचं सांगते मी. तुलसीदास काय सांगतात? रामनामाचा जप केला तर सगळ्या चिंता मिटतात. म्हणजे काय, आता रामनामाचा जप केलं किंवा कुठल्याही देवाचा तुम्ही करा, नाम जपाचं असं महत्त्व आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीची चिंता करत असता, नियतीप्रमाणे, कर्माप्रमाणे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीची चिंता करत असताल तर जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता ना, तेव्हा त्या चिंतेवरती प्रेशर येतं, दबाव येतो एक प्रकारचा. बघा तुम्ही हा उपाय करून बघा. रोज देवाचं नामस्मरण करता करता कर्म करा, तर तुमची जी चिंता असते ना तुमच्या मनात चालू असलेली एखाद्या गोष्टीची, जी तुम्हाला दुखवत असते, तर देवाच्या नामस्मरणाने ती हळूहळू दूर होते. बघा तुम्ही 1 दिवस नामजप करा, 2 दिवस नामजप करा, परत चिंता सतावते तुम्हाला, परत असं वाटतंय की मला चिंता होती, चालू ठेवा जप. नामामध्ये खंड पडू देऊ नका. नामस्मरणामध्ये चालू राहू दे नामस्मरण. तर ती चिंता आहे ना हळूहळू नाहीशी होते बघा तुम्ही. आणि तुमचं मन आहे ना देवाकडे, अध्यात्माकडे वळतं आणि ती चिंता कुठे निघून जाते ना ते तुम्हालाही कळणार नाही. तुम्ही करून बघा, फार आनंद आहे नामस्मरणामध्ये.
आणि देव खूप करुणामयी आहे. हो, खूप करुणामयी आहे. तुम्ही जेव्हा त्याचं नामस्मरण करता ना, तेव्हा तो तुमच्याकडे लक्ष देत असतो. तो बघत असतो, माझ्या भक्ताला कुठली चिंता तर होत नाही ना. त्याच्यावर उपाय करत असतो तो. तो सगळं बघत असतो. साक्षीभावामध्ये आहे आपल्यामध्ये तो. तुम्ही हा उपाय करून बघा, चिंतामुक्त होणार. आणि जेव्हा तुम्ही चिंतामुक्त होताल ना, तेव्हा तुमची नियतीही तेवढीच प्रबळ बनते, शुभफळ देणारी बनते. ठीक आहे. तर आपणच आपल्या कर्मानुसार नियती बनवत असतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे जे आपल्याला कळले ते बाकीच्यांनाही कळेल. आहे की नाही, सगळ्यांचंच भलं आहे. ठीक आहे. धन्यवाद. हसत राहा, आनंदी राहा, उद्याची चिंता करू नका, स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. हरे कृष्ण.